हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आज ॲक्च्युली परत असं मावसाडलाच रोस्ट करू असं वाटत होतं, कारण इतकी वाह्यात आहे ना, एका ह्याच्यामध्ये पण इतकी घाण करत असते, इतकं काय नव्हेच ते. पण म्हटलं नाही, हिला काय चालूच राहील, हिचं काय ठीक आहे जाऊ दे म्हणून आज तिला कम्युनिटीवरच निपटवली. जर तुम्ही कम्युनिटी चेक केली नसेल तर तुम्ही कम्युनिटी चेक करा. आणि त्याचबरोबर तुम्ही इन्स्टाला मला फॉलो केलं नसेल तर छान छान अशा व्हिडिओजसाठी आणि अजून डिटेल्ड रोस्टसाठी तुम्ही इन्स्टाला पण मला फॉलो करू शकता. मस्त मज्जा येत असते. चला मग आजचं आपण ट्रिप संपलेली आहे, तर आपण पण आपल्या ट्रिपच्या पॉडकास्टची सांगता करूया आजच्या पॉडकास्टने. सो विदाउट वेस्टिंग मच टाईम, लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट. ग बाई, ती तर इतकी वेडी झालेली ना, ती गावठीच राहणार आहे. लोक काहीतरी वेगळं बघायला वगैरे, पण तुम्ही बघा अगेन हे प्रूव्ह झालं. जसं की मी म्हणाली ना, की ही काय तिथलं एवढं हे करत असते मोठं, की एवढं वेगळं आणि इतकं सुंदर आणि कोपरा सुंदर आहे आणि असं आणि हा स्ट्रीट आणि तो स्ट्रीट, हे काय ही सांगत असते. कारण सगळं सेमच आहे ऑलमोस्ट, लाईक फ्लक्झमबर्ग, ट्रान्स, हे सगळं ही जिथे गेली आहे ऑलमोस्ट. हे स्ट्रीट तर सगळे सेमच वाटतात मला. आणि त्यामुळे जेव्हा हिने काहीतरी ते लोक साऊथ हॉलला गेले त्यावेळेला जेव्हा तिने बघितलं, तेव्हा तिला ते जेव्हा ती म्हणाली ना, की इथे खूप 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 भारी वाटतं आहे आणि एकदम भारतात आल्यासारखं वाटतं आहे आणि सगळे इंडियन दिसत आहेत आणि ते हे मिळतं ते, म्हणजे एक तर ती बिईंग गावठी, तिला तर ते आवडणारच होतं आणि तिच्यासाठी म्हणजे खूप 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 भारीच होतं. पण अपार्ट फ्रॉम दॅट ते तिच्यासाठी डिफरंट होतं, कारण ती आजकाल क्वचित बघायला लागले. हेन्स प्रूव्हन की बाकी तर ट्रिप वेस्टच होती आणि बकवास होती. दुसरी गोष्ट, ते साऊथ हॉल नाही आहे, ते साऊथ हॉल आहे. एकच एच आहे, साऊथ आणि ऑल, म्हणजे साऊथ ऑल असं तुम्ही म्हणू शकता. साऊथ आणि ऑल आहे ते. हिने तर त्याचं साऊथ हॉल माहिती नाही, कुठला साऊथ साईडचा, साऊथ डिरेक्शनला कुठला तरी हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये प्रदर्शन लागलं आहे असं हिच्या बोलण्यातनं, ही जसं उच्चार करत होती त्या उच्चारातनं असं वाटत होतं, साऊथ हॉलमध्ये. असो, ह्यांच्याकडनं तर काही होप्सच नाही आहेत या DBSकडनं, अडाणटोड बायांकडनं. आणि त्याहून तर नवरे तर म्हणजे ते तर अजून होपलेस आहेत, स्पेशली मण्यार. त्याच्याकडनं पण मला कुठल्याच प्रकारच्या होप्स नाही आहेत. तो पण तसाच आहे आणि तो आय डोंट नो की कसा काय तिथे पोचला आहे आणि कसं काय चाललं आहे, काय असं काय करतो. ह्याचा पण कुठला तरी बिझनेस असावा आणि त्याच्यावरच काहीतरी, म्हणजे बिझनेस म्हणजे समजलं ना, म्हणजे तुम्ही हुशार आहात तर तसंच काहीतरी मला वाटतं याचं उपटीचा कार्यक्रम चालतो आणि मग त्यातनंच सगळं चाललेलं आहे. बाकी अक्कलेचं काम किंवा ज्याला आपण म्हणतो की जिथे बुद्धी वापरली जाईल असं तर शून्यच आहे हा. बोलणं वगैरे, कसा काही इंटरव्ह्यू क्लिअर करून आलाय तो पण एक मोठा क्वेश्चन मार्क आहे, कारण हिला पण तो सुधरवू शकत नाही. जर त्याला खरंच एवढी अक्कल असती ना तर हिला करेक्ट केलं असतं, किंवा असंही होऊ शकतं की ही करेक्ट होण्याच्या पलीकडची आहे, बट नाही, त्याचे चान्सेस खूप कमी आहेत. रियालिटी हीच आहे की दोघेही समान पातळीवरच आहेत, कारण मल्टिपल टाइम्स आपण मण्यारचं पण सेम बघितलेलं आहे. फक्त फरक इतकाच आहे की जर ही 100% ही अशी माती खात असेल तर तो 50% खातो. सो रेशो बघितला तर थोडा कमी आहे, पण तो पण काही मोठा ज्ञानी नाही आहे. फेरीने मेंदूवडा घेतला बरं का मंडळी. मेंदूवडा खाऊन जर मेंदूमध्ये थोडंसं काहीतरी फरक पडला असता तर बरं झालं असतं ना. मेंदूवडा का हो, म्हणजे इंग्लिश तर इंग्लिश, पण साध्या गोष्टीत पण नायका मंडळी. किती ते नायकाचं तर अक्षरशः इतकं नायका करते सगळ्या याला, प्रत्येक सेंटेन्सच्या इथे हिला असं वाटतं ही काहीतरी एक्नॉलेजमेंटच मागते प्रत्येक गोष्टीचं. असं केलं तर असं होतं नाही का, आपण बाहेरून फिरून आल्यावर थकतो नायका. अरे काय नायका, नाही होत आम्हाला. नाही ना, नुसतं डोकं फिरवून ठेवते बघा तेव्हा. आम्ही हा विचार केला होता, आम्ही नेहमी बघायचो आणि आम्ही विचार करायचो की एकदा आम्ही इथे जाणार फिरायला आणि आम्ही पण कधीतरी जाणार आणि कधी इथे येणार, आणि आज ते आम्ही इथे आलो आहोत आणि आम्ही तुम्हाला, आणि मला असं वाटलं की
तुम्हाला असं आता पुढे म्हणेल की आता आम्ही तुम्हाला याचं क्रेडिट देतो की तुमच्यामुळे, तुमच्यासारख्या सडक्या अंड्यांमुळे आज मला इथे येता आलं. पण आय वॉज रॉंग. म्हणजे काय यार जीजी तू, म्हणजे मला कधी कधी ना स्वतःवरच खूप राग येतो मंडळी. मला असं वाटतं की कसं काय मी 2 मिनिटासाठी पण या लोकांच्या बाबतीत असं चांगला विचार करू शकते, किंवा हे असं वागू शकतात असा विचारच मी कसं करू शकते. पागलोरात, असं मी स्वतःलाच म्हणाले. आणि मग ही म्हणाली की आणि आता आम्ही तुम्हाला दाखवतो, आम्ही आमच्या नजरेतून तुम्ही सगळं पाहतात आणि आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, आम्ही फिरत आहोत आणि तुम्ही पण आमच्याबरोबर फिरत आहात आणि सगळं काही पाहतात. छी. आणि नंतर मग ते लोकांना म्हणायचं थँक्यू 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 सो मच, तुम्ही माझं इतकं कौतुक केलं आणि तुम्हाला आवडतायत व्हिडिओज आणि तुम्ही इतकं कौतुक करताय. कशाला ना, कशाला बोंबडे. किती तो ना असा साळसूतपणाचा आणि मी किती प्रेमळ आहे असं वगैरे खोटा खोटा आव आणते, त्यांना येडा बनवते अक्षरशः. आणि ते बनतात पण हिच्या त्या फालतू बोलण्याला फसतात, कारण त्यांना अक्कलच नाही आहे, अक्कलच नाही आहे. ती बाई कृतज्ञ आहे. ती बाई कधीच तुम्हाला कसल्या गोष्टीचं क्रेडिट देणार नाही. ती फक्त ते थँक्यू वगैरे ते ह्यासाठी बोलते कारण सडलेत ते व्हिडिओज, पडलेत, व्ह्यूज ड्रॉप झालेत. ते सरकॅस्टिक असतं, काही नाही, कोणाला नाही आवडलेत ते. सडके अंडे फक्त बघतायत कारण त्यांचे वेशी बाहेर जाण्याची पण लायकी नाही. लायकी तर हिची पण नाही आहे, पण आली आहे म्हणून उडते. स्वतःसारख्या सडक्या लोकांना व्हिडिओ बनवून दाखवते. नाही तर काय आहे त्या व्हिडिओमध्ये. एक पण ठिकाण जरा वर्थ होतं आणि काहीतरी वेगळं होतं आणि खरंच पाहण्यासारखं असं काही हिने दाखवलं. ठिकाणं तर होती पाहण्यासारखी, पण हिने ज्या प्रकारे व्हिडिओज केले किंवा हिने ज्या प्लेसेस व्हिजिट केल्या, हिने जे काही एक्सप्लोअर केलं ते आणि कौतुक काय आहे. म्हणजे तुम्हाला आवडलंपर्यंत ठीक आहे की तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला, तुम्हाला मी जे दाखवते ते आवडतंय आणि तुम्ही चांगल्या चांगल्या कॉमेंट्स करता वगैरे, ते तिथपर्यंत ठीक आहे. पण कौतुक काय, कौतुक करण्यासारखी कुठली गोष्ट आहे. असं काय तू केलंस की कौतुक केलं, तुझं कौतुक केलं, आले मोठी फालतू. अरे मावसाडचंच येते, बघितलं, मावसाडच फिरते डोक्यात, काय नव्हेच ते मंडळी. आणि तो सडका डायलॉग काय तर म्हणे की मंदिरात गेलो आणि इकडची लंडनची ट्रिप सफल झाली असं मला वाटतं. म्हणजे खरंच खूप 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 भारी वाटलं, खूप समाधान वाटलं. जेव्हा आपण मंदिरात येत असतो तर खूप समाधान वाटतं. आणि तिथे आम्ही सहसा जाऊ शकत नाही, पण इथे योग आला आणि इथे मंदिरात आलो तर सगळं काही सफल झालं असं वाटतं. अगं बाई, किती गं बाई. मुळात जर इतकं जर तुला असतं ना तर ही ट्रिप तू आता प्लॅन केलीच नसती. सगळं काही, ती एकादशी गेली उडत, त्यानंतर सोमवती अमावस्या गेली उडत, त्याच्यानंतर ह्याच्या आधी गुढीपाडवा वगैरे, म्हणजे सगळं आपलं मस्तपैकी बाहेर फिरायचं वगैरे. आणि मग मंदिरात गेली आणि मला एकदम सगळं सफल झाल्यासारखं. मग मंदिरातच जाऊन यायचं ना. जर तुला तिथेच जर तीच तुझी सफलता आहे आणि तुला जर असं वाटतं की तिथे जाऊन आल्यानंतरच तुला तुझी ट्रिप सफल झाली आहे किंवा खूप असं म्हणजे पूर्णत्व मिळालं आहे तुझ्या सोकॉल्ड फालतू ट्रिपला, तर मग फक्त तिथेच जायचं, बाकी दुनियाभर कशाला ना. आणि वरून असं म्हणायचं की ह्याच्यापेक्षा अजून काय सुख असू शकतं मंडळी. हा डायलॉग तर तू मारूच नको. तुला स्वतःलाच माहिती नाही की नेमकं सुख कशात आहे. काही कशालाही उगाचच लोकांना येडा बनवायला काही बडबडत असते. आणि म्हणजे खरंच हिचे अंडे ना अगदी चनी दर्जाचे आहेत, एकदमच फालतू आहेत की ज्यांना कळतच नाही की हे इतकं धडधडीत दिसते की नाटक करते खोटारडी बाई. कसलं मंदिर आणि कसलं काय. तिथे फक्त हादडायला मिळालं ना आणि चिपडेगिरी करायला मिळाली म्हणून ती खुश होती. तिला सगळ्यात आवडलेलं म्हणजे या ट्रिपमधलं ठिकाण ते म्हणजे साऊथ हॉल. कारण तिथे जाऊन तिला सगळं काही असं काय म्हणजे ती ज्या टाईपची आहे ते सगळं तिथे जाऊन तिला करायला मिळालं म्हणून तिला ती जागा आवडली. आणि म्हणून, नाहीतर हिचं काय, तिथे कसा बचका मारत होती बघितलं, ते कॉर्न कसं खात होती, त्या मुली तोंडाकडे बघत होत्या अक्षरशः. म्हणजे इतकी म्हणजे कधी खायला न मिळाल्यासारखी असं खाणं पिणं आणि हिचं वागणं होतं. 4 राख्या घेतल्यात. आता त्या कोणासाठी घेतल्यात ते काय बघूया आता. मला तर काय कळलंच नाही. तुम्हाला जर कळलं असेल तर सांगा मला. मला वाटतं 2 तर फेरीवेला एकमेकांनाच बांधतील, कारण किती झालं तरी मनात तर आहेच ना. तर काय झालं, बहिणी पण बहिणींची रक्षा करू शकतात असं काहीतरी नवीन आता
हे करेल, काहीतरी थॉट असा आणेल आणि मग त्या एकमेकींना बांधतील. पण मनात काय आहे ते तर आपल्याला माहितीच आहे, ते तर म्हणजे कधीच पूर्ण होणार नाही, होऊ पण शकतं, हां, यू नेवर नो. एनिवेज, तर ते राख्या आणि एक्स्ट्रा 2 कशासाठी घेतलेत ते बघूया, आता कळेल रक्षाबंधन जेव्हा येईल तेव्हा. आणि हिच्या टिकल्या संपल्या, म्हणजे घेण्याबद्दल काय नाही आहे, पण माझ्या टिकल्या संपल्या होत्या आणि मला टिकल्या घ्यायच्याच होत्या, तर मी इथून टिकलीचं पाकिट घेते. आत्ता तर गेलेली ना ते कांड करायला, सगळं व्ह्यूज गोळा करायला, भीक मागायला भारतात, तेव्हा तिथून घेऊन आलेली टिकलीची पाकिटं. त्याच्यानंतर किती वेळा तू 56 टिकल्या लावल्या, काय मण्यार लावतो का तुझ्या टिकल्या? हां, कशा संपल्या? म्हणजे घेतल्यास तर घेतल्यास, त्याच्याबद्दल काय नाही, घे तू, पण त्या घेऊन म्हणते की म्हणजे संपल्या होत्या, वो कुछ बात हजम नाही हुई. मंडळी, सही ना मंडळी, बरोबर ना, बरोबर ना, नाही का मंडळी, नाही का, नाही का, नाही का? आणि प्लीज यार, प्लीज त्या ना वेलाला ना चटोरी चटोरी बोलणं बंद कर. अजिबात ते क्यूट वाटत नाही. आणि त्याहूनही म्हणजे तिची अवस्था बघता, हाडाची काडा आणि चाबूचं तुणतुणं, अक्षरशः म्हणजे वळकुटी अशी वाळकी काठी ती झालेली आहे. ती कुठल्या अँगलने, कसली चटोरी? ती चटोरी असेल तर तिला जे आवडतं ते तर तू तिला खायला घालतच नाही. आम्हाला फिश अँड चिप्स आवडत नाही, आम्हाला चिकन नाही खायचं आहे, आम्हाला हे नाही खायचं आहे. म्हणजे तिच्या आवडीचं किती खाल्लं आहे तिने, तिच्या जिभेचे चोचले पुरवायला तू किती एफर्ट घेतले. स्वतःच्या घरात पण तू तिला कधी बनवून घालत नाही, जेव्हा की तू पण खाणारी आहेस. बरं, तू पण नसती खात किंवा तुला आता इच्छा नाही आहे खायची, पण आपल्या मुलीला, ते सुद्धा इतक्या लहान असलेल्या मुलीला, लहान मुलीला जर तिला एखादी गोष्ट आवडते तर महिन्यातनं एकदा, एखाद्या आईने महिन्यातनं एकदा तरी केली असती. आणि तू जे की अजिबात म्हणजे अजिबात तिच्या आवडीनिवडीचं काहीच विचार करत नाही. फक्त मला पण त्याच्याहून जास्त मण्याला काय आवडतं, मण्याला काय आवडतं, मण्याला त्याचंच बघत असतेस. आणि हिला चटोरी बोलते, तो चटोरा तर मण्यार आहे, चटोरी तर तू आहेस. तिचं काय आहे चटोरी? ती चटोरी असेल पण तरी पण तिची सगळी इच्छा मारून टाकणारे आईबाप मिळालेत तिला. तर कसलं चटोरा आणि कटोरा? कटोरा आहे ती, कटोरी. आणि इंडियनपर्यंत ठीक होतं की इथे सगळे इंडियन लोक राहतात आणि सगळे इंडियन असं टेस्टचं, आणि इथे पाव वगैरे पण मिळतात, आपले वडापावचे पाव. अरे वडापावचे पाव म्हणजे वडापाव, जिथे जाऊ तिथे वडापाव खाऊ. वडापाव, मम्मी काय पाठ सोडत नाही, वडापाव सगळीकडे दिसतो हिला. पावमध्ये पण वडापाव दिसतो. खरं तर म्हणजे पावभाजीचे पण पाव असतात, भजीपावचे पण असतात, समोसा पावचे पण असतात, पण वडापावचे पाव. पाव म्हणजे पाव इज इक्वल टू वडा, आणि वडा इज इक्वल टू पाव, आणि वडापाव इज इक्वल टू वडापाव मम्मी. सो पॉईंट टोन होता, पॉईंट हा होता की ही म्हणते की इथे इंडियन सगळं काही असं फरसाण वगैरे आहे, आणि सगळे एशियन गोष्टी आणि एशियन सगळ्या फूडचं वगैरे इकडे आहे, आणि तुम्ही घेऊ शकता भाज्या वगैरे. भाई इंडियनच ठीक आहे, इंडियनपर्यंतच तुझी अक्कल, कारण तुला एशियन टर्म ही किती ब्रॉड आहे आणि किती वास्ट आहे हे तुला काही अंदाजा पण आहे का? कारण मला असं वाटतं जसं हिने ते टायटल दिलेलं ना, युरोप टू लंडन, तसंच हिचं काहीतरी असणार आहे. हिच्यासाठी इंडिया म्हणजे एशिया, एशिया म्हणजे इंडिया इतकंच असणार आहे. हिला माहिती पण आहे का की एशियामध्ये किती एशियन म्हणजे आपण कुठल्या कुठल्या कंट्रीज आणि कुठल्या लोकांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. काही आपलं एशियन म्हणे, वडापाव खातात एशियन, येडपट, येड्या राऊंडची बोंबाड. फेरीला तिच्या बेडरूमची आठवण येते. फेरीला बेडरूमची आठवण येते मग की तुला येते ते सांगा दे, की आता बरेच दिवस तिकडे परवडत नव्हतं काय मोठी अशी 1 बेडरूम अपार्टमेंट वगैरे घ्यायला, तर फॅमिली रूम असं बोलून तिथे स्टुडिओ अपार्टमेंटमध्येच एक्स्ट्रा बेड टाकले होते, आणि सगळीकडे त्याच्यामध्ये पण पराक्रम लपून छपून काही ना काहीतरी करण्याचा. तसा काय तो वळवळणारा नाग आहे, तो काही गप्प बसलाच नसेल, ते तर वेगळंच आहे. पण तरी पण असं आता बरेच दिवस झाले, तर मग तुलाच येते असं वाटतं. कारण फेरीला येते तर फेरी तर भलतंच काहीतरी बोलते, तिने जराही त्याला ॲक्नॉलेज केलं नाही, ती जराही बोलली नाही की हो, किंवा असं काही 1 सेकंडसाठी. तिला तर मँगो बर्फी खायची पडली होती, आणि हिला आठवण येते फेरीला आठवण येते बेडरूमची, आणि मण्याला आठवण येते वरांदाची. आता घरची आठवण यायला लागली मंडळी. आणि शेवटी आपलं घर तर आपलं घरच असतं. आपल्या घरचा तूप भात आणि वरण तूप भात हेच आपल्यासाठी, साधं पापड लोणचं पण असेल तरी तेच आपल्यासाठी खूप असतं, आणि आपल्याला तेच आवडतं. आणि आपल्याला असं वाटतं की आता बस झालं, आता इतक्या दिवसानंतर तर असं वाटतंच की कधी एकदाचं घरी जातोय. चल
निघ आता निघ. ह्या लोकांचं कसं असतं ना, शेवटच्या दिवशीच एकदम येऊन आता तुम्हाला कोणती तरी ठेवून घेणार नाही आहे पहिली गोष्ट तर, त्यामुळे जायचंच आहे. निघायचं आहे तिथून, निकल ऑडियन. त्यामुळे उगाच आता तुला आठवण येऊ दे न येऊ दे, तुझा विजा वगैरे संपलाय किंवा तुझं जे काही आहे पैसे संपले फॉर व्हॉट एव्हर रिझन, ट्रिप आहे ती, घरी जायचंच आहे. त्याच्यामुळे उगाच नाटकं नका की मला नाही घरी जायचे, मला की आठवण येते आणि असं होते आणि तसं होते. निकल ऑडियन. आणि अळूवडीवरती एक्सप्लेन करत बसलेली की ही स्टीम असते, ही डीप फ्राय नाही करत आणि याला असं वरून तडका दिलाय आणि ही तिखट आहे थोडीशी पण ठीक आहे. अरे तुझ्या त्या बहिणीने केलेली ना काहीतरी डेंजर अळूवडी, त्याच्यापेक्षा तर चांगलीच आहे. आणि आम्हाला माहिती आहे त्याला पात्रा म्हणतात. कोणाला नाही माहिती? तू कधी बघितलं नाही? तू वडापावच्या बाहेर आणि त्या टमराला शिवाय कधी दगडाने पुसण्याशिवाय दुसरं कधी आयुष्यात केलं नाही. रेल्वेच्या पटरीच्या तिथे बसायची आणि तिथूनच दगड उचलायची. आम्हाला नको शिकूस की काय असतं आणि काहीतरी एक्सप्लेन करते फालतूचा टाईमपास. त्या मण्यारला बघ, वांगे पाहिजे झालेत, वांगे घेऊया, वांगे घेऊन जाऊया. काहीतरी वेगळंच त्याला त्या वांग्याबरोबर कनेक्शन आहे वाटतं. आणि ही तर काय आपल्या वांग्याच्या झाडाला वांगी आली असतील. आता मी तशी सोय करून आलेली, तर बघूया आता काय झालं आहे झाडांचं. काय सोय काय करून आलेली, अशी काय सोय करून आलेली, म्हणजे सगळ्याची सोय करून येते ग. हां, त्या मण्यारची सोय कर काहीतरी, नुसता डोक्याचा ताप जाईल. काय पण सोय करून आलेली म्हणे. आणि ना वरचा माझा फ्लॅटवाला याचा काय माहिती काय मुडद्याचा, नुसत्या ड्रॅ 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 वाजवतच असतो. त्याला हाच वेळ मिळतो. इतक्या दिवसामध्ये, आता इतके दिवस ही बाहेर होती तर तेवढ्या गरमीमध्ये आपण सगळीकडे ऐकतोय हीट वेव्ह गरमी आहे. ही स्वतः जेव्हा आता परत गेली तेव्हा ही पण म्हणते की ते गरम होत आहे म्हणून. तर एवढ्या गरमीमध्ये ती झाडं काय सोय करून, आणि मग तो माळी कुठे? अशा वेळेला जर माळी काय काम नाही करणार तर कसला माळी ठेवलाय हिने? म्हणजे असंच हे स्वतःच खोटं बोलायचं आणि स्वतःच पकडलं जायचं ना, ह्यालाच म्हणतात. कारण आज बोलली ही झाडं मेली, झाडं खराब झाली, मग काय तो माळी का नाही आला? म्हणजे काय नाही, तो काहीतरी असंच काहीतरी दाखवायला, जसं तुझा ड्रोन फक्त आणि फक्त त्या हाहाने ड्रोन वापरला तिने, तर तो परचेस केला म्हणून तू परचेस नाही पण तू एक दिवसापुरता आणून उडवून दाखवलास. फाटत आपला तो कुठेतरी अडकून फुटायला पाहिजे होता, मण्यारचे चांगले लागायला पाहिजे होते. आणि तसंच त्या माळ्याचं, तिच्याकडे तो माळी आहे म्हणून हिने पण लगेचच मी पण गार्डनर ठेवलाय. कसला गार्डनर? कसलं ठोकायचं काम करतो गार्डनर? फळ्या म्हणते मी, बावळ्यात कुठची. इतकी म्हणजे इतकी फालतू, इतकी खोटारडी, खोटेपणामध्ये तर हिचा हात कोणीच धरू शकत नाही. आणि बोंबडे तू कितीही भक्तीची नाटकं कर, मोठी भक्तीण म्हण, काही कर, पण तू ना खराब बाबाचीच भक्तीण राहणार आहेस. तुझी लेवल तीच आहे. अंडे कॉमेंट करतात की मण्यार एकदम देव माणूस आहे, खूप चांगला नवरा आहे, खूप चांगला मिळालाय. का रे अंड्यानं, असं का वाटलं तुम्हाला? देव माणूस तर तो आहेच, देव माणूस मधला देव माणूस आहे ना, तसाच आहे तो, एक नंबरचा बैलवेडा. बघितलं नाही कॅमेरा कुठे मारत होता. आणि आता तर म्हणजे त्याचं तर तिथे जाऊन यार, म्हणजे त्याच्यासाठी त्याची ट्रिप फुल ऑन एकदम सार्थकी लागलेली आहे. मस्त आंखों को थंडक, भगवान ने आंखें किसके लिए दी, आंखें चौंधिया गई होंगी उसकी. तर देव माणूस तर तो आहेच, त्याच्यात तर वादच नाही. पण तुमचं म्हणजे ज्या ह्याच्याने तुम्ही जे सज्जन असं काही चांगला बिगला नवरा असं म्हणताय, असं चांगला नवरा असं काय वाटलं तुम्हाला? कारण तुमचा नवरा काहीच नाही करत ना तुमच्यासाठी, म्हणून अळूवडी पण तुम्हालाच करायला लावतो. काय नाही, तुम्हाला साधा समोसा पण खाण्याच्या लायकीचे नाही तुम्ही, वडापाव पण नाही, म्हणून तुम्हाला असं वाटतं ना ती समोसा खाते ते बघून तुम्हाला असं वाटलं ना, समोसा दिला म्हणून तो खूप चांगला माणूस आहे. शी अंडे, तुम्ही किती डाऊन मार्केट असाल ह्यावरूनच कळते. म्हणजे काहीतरी त्या व्हिडिओमध्ये असलं असतं, काहीतरी असं खूप काहीतरी केलं आहे बाबा, किंवा हां असं पण असू शकतं की त्यांना असं म्हणायचं असेल की फुल ऑन आईला बिला सोडून तुझ्या मागे असा येड्यासारखा करत असतो. तू जशी आहेस एवढी मायकल जॅक्सन, तरी पण तो असा जर विवी करत असतो तर मग तो एकदम भारीतला आहे. तर भारीतला नाही, त्याला असं म्हणजे हे नाही म्हणत, त्याला असं चांगला माणूस वगैरे नाही म्हणत, त्याला म्हणतात पिसाट. पुढचं तुम्ही लावा काय ते. आज हिला एकदम आल्या भक्ती आठवली आणि गुरुपौर्णिमा, आणि मग आता हे करायचं आहे आणि मला उंबरठा पूजन करायचं आहे आणि देवाचं करायचं आहे. एकदम सात्विक स्त्री बनली होती.
बाकी ते हे टाक बीक कुठेतरी टाकलं आणि हे केलेलं दिसतंय. कारण आता एवढे म्हणजे होऊन गेले, मी लास्ट पॉडकास्टमध्ये पण बोलली, एवढं सण आणि ज्या वेळेला करायची ना ही घेऊन येळकोट, पण ते काय नाही यावेळेला गेलं आपल्या सोयीप्रमाणे आपल्या. आणि मग म्हणायचं की देव भक्तीचा असं भुकेला असतो आणि श्रद्धा महत्त्वाची आणि देव काय असं म्हणत नाही वगैरे. मग कशाला, जे आहे तेवढं तरी कशाला करते, तेवढं कशाला करते. म्हणजे देव काय भक्तीचा आणि श्रद्धा बिद्धा नाही आहे, ही श्रद्धा नाही आहे. हे म्हणजे मला कॉन्टेंट पाहिजे आणि मला वेळ काढायचा आहे आणि माझ्या अंड्यांना, येड्या अंड्यांना अजून येडा बनवायचे, त्यासाठी सगळी नाटकं आहेत. म्हणून मध्ये मध्ये ते असं हे करावं लागतं, ॲक्टिंग करायला लागते की देवाचं वगैरे मी करते आणि मी किती महान आहे आणि मी किती संस्कृती जपते. ती दिसली, पिवळ्या फ्रॉकमध्ये उडवत होतीस ना त्यावरून दिसली. आणि देव आहे ना, ते श्रद्धा बिद्धा तर जाऊ दे, पण तू अदरवाईज इतकं खोटं बोलते ते काहीतरी कर. ते जोपर्यंत सुधरत नाही ना तोपर्यंत देव बिव काय तुला पाव देणार नाही आहे, समजलं ना, पावणार नाही आहे देव. त्यामुळे जास्त चुरचुरू बोलू नको फालतूचं. तेच काही बडबडत बसायचं, असंबद्ध व्हिडिओची लेंथ वाढवत राहायची, बस तेवढंच. काहीतरी अंडे आहेत आपले सडके ऐकत बसायला. तू म्हणते की आम्ही सगळीकडे शूट नाही केलं ह्या वेळेला, आम्ही थोडंसं सगळ्या ठिकाणी असं आम्ही नुसतंच व्हिडिओ शूट असं नाही घेत बसलो. बरेच वेळेला आम्ही काही नाही दाखवलं, आम्ही टाईम स्पेंड केला, त्यामुळे जास्त व्हिडिओ वगैरे नाही बनवला ह्या वेळेला आम्ही. पण जर तू 15 दिवस गेली होती तर काल तुझं म्हणजे बॅक पॅकिंगचा जो तुझा व्हिडिओ आला त्या व्हिडिओपासून काल आजचा जो व्हिडिओ आला तो 13 डेज अगो बॅक पॅकिंगचा व्हिडिओ आला. आजचा व्हिडिओ हा 13 डे आहे. आणि डे वाईज बोलायचं झालं तर तो गुरुपौर्णिमेचा दिवस होता. म्हणजे गुरुपौर्णिमा आहे आज असं करून तू स्टार्ट केलंस. म्हणजे ते तू वेडनेसडेला गुरुपौर्णिमा होती, तर वेडनेसडेला ते शूट केलेलं आहेस. सो म्हणजे तू ट्यूजडेला परत आलीस. सो आजचा जर 13th डे आहे, विच इज फ्रायडे इज 13th डे, तर ट्यूजडे हा 10th डे असायला पाहिजे तुमच्या ट्रिपचा. कारण तू बॅग पॅक केलीस, आम्ही कुठे चाललो, बॅग पॅक करतोय, हे सगळं तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर 13 डेज अगो दाखवते फ्रॉम टुडे. सो ट्यूजडेला जर ही परत आली आहे तर मग तो 10th डे असायला पाहिजे. आणि मग हिची 10 दिवसाचीच ट्रिप झाले, 10 दिवसाची पण नाही, ते पण मी जास्तच बोलते, म्हणजे त्याच्यापेक्षा पण कमी झालेली असणार आहे. कारण ही एका दिवसाचे 2-2, 3-3 व्हिडिओ टाकत होती. त्यामुळे ती ट्रिप आता हिने 15 दिवसाची सांगून ॲक्च्युअल ट्रिप किती दिवसाची होती याचा अंदाज तर तुम्ही लावू शकता. आणि काही नाही, म्हणजे काहीच नाही दाखवलं, नुसते स्ट्रीट आणि फालतूगिरी आणि उगाचच टाईमपास इकडे तिकडे. बस तंगडतोड 11 नंबरची बस चालवली, बाकी काहीच केलेलं नाही. अजून एक मोठं खोटं म्हणजे की आम्ही ऑक्सफर्डला गेलो होतो आणि ऑक्सफर्ड स्ट्रीट आम्ही हे केलं आणि पण मी तुम्हाला नाही दाखवू शकली कारण ते मला फुटेजच मिळत नव्हतं, ते डिलीट झालं कसं काय माहिती नाही. पण असो, पहिली गोष्ट, इतक्या आउट ऑफ ऑल द फुटेजेस, ऑल द व्हिडिओज, ऑल द प्लेसेस, फक्त ऑक्सफर्डचंच हे झालं, मिसप्लेस झालं किंवा ते डिलीट झालं किंवा काय झालं तुला माहिती नाही. आणि तू इतकं कामली सांगतेस, जर ते इतकं मेजर म्हणजे इतकी ती मेन जागा होती आणि मेन द बिगेस्ट युनिव्हर्सिटी इन द वर्ल्ड आणि खूप मानलं जातं. सो तू इतकी जागा ती प्लेस तू कॅप्चर केली होतीस आणि ते फुटेज जर गेलं तर तू अजिबात मेन्शन नाही केलंस. असं तू कुठेच बोलली नाहीस की ॲक्च्युली काल आम्ही जाऊन आलो पण असं झालं. आणि ते तुझ्या तोंडावर लगेच 12 वाजले असते जर ते जेन्युइनली मिस झालं असतं किंवा जेन्युइनली जसं तू म्हणतेस तसं खरोखरच ते हे झालं आहे, डिलीट झालं आहे किंवा तुला मिळत नाही आहे, सापडत नाही आहे. पण तू आता ते लोकांना फसवायला, लोकांना गंडवायला, कारण तुला त्या प्रकारच्या कॉमेंट्स होत्या आणि लोक म्हणणार की काय ट्रिप तुम्ही तर तिथे तर ते हॅरी पॉटरचं ट्रेन वगैरे ते बघायला तर गेलातच नाही, पण ऑक्सफर्डला तरी जायचं. कारण तू बाता तर खूप मोठ्या मारत होतीस की युनिव्हर्सिटीज बघायला आम्हाला खूप आवडतात वगैरे. सो म्हणजे तिकडची जी बिगेस्ट युनिव्हर्सिटी, नॉट ओन्ली तिकडची, लाईक वन ऑफ द बेस्ट आपण म्हणू शकतो, म्हणजे आहेच
तर त्या युनिव्हर्सिटीला तू भेट दिलीस आणि तू दाखवलं नाहीस आणि तू भेट दिली नाहीस हे जर तू म्हटलंस तर मग ते लोकांनी तुला अजून धरलं असतं आणि त्यासाठी तू फेकतेस की मी गेली आणि मी माझं फुटेजच आणि आता मी खूप तुमच्यासाठी सुंदर व्हिडिओ वगैरे आणि इतकं ते तुझ्या थोबाडावर दिसत होतं की तू खोटं बोलतेस ग बाई, किती खोटं बोलणार, किती खोटं. आणि त्याचा प्रूफ काय, गेली होती तर त्याचा प्रूफ काय, तर मॅग्नेट दाखवते. हे मॅग्नेट मी घेऊन आली आहे आणि आम्ही ते तिथून घेतलं आहे, हा प्रूफ आहे की आम्ही तिथे गेलो होतो. बाई तू कोणाला सांगते? अंड्यांना सांगतेस तर ठीक आहे, पण यार तू फक्त ना काहीतरी, आता मी खरंच म्हणजे मला ना तो शब्द उच्चारायचा नाही आहे म्हणून मी खूप कंट्रोल करते. तू जे काही खेळ बनवून गेली आहेस ना, म्हणून तुझा तिथे खेळ चालला आहे आणि मस्त तिकडे फिरतेस आणि तुझा जो म्हणणार आहे ना तो आणि दुसरा काहीतरी तिथे बिझनेस करतो आणि काहीतरी करतो म्हणून त्याचं चाललं आहे. सो तुमची लायकी तीच आहे, तुम्ही फक्त त्याच्या याच्यावरती. कसं असतं ना, पैसा कमवायला ना फार अक्कल लागत नाही. पैसा कोणीही कमवतो, पैसा कमवायचंच झालं ना तर कोणी, तुमच्यासारखे खेळ लोक पण पैसा कमवतात, भिकारी पण पैसा कमवतो फॉर दॅट मॅटर, कारण रिचेस्ट भिकारी वगैरे पण असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे पण असं कार्सचं वगैरे कलेक्शन आणि त्यांचा बँक बॅलन्स आपल्याला माहितीच आहे. सो त्याच्यासाठी काही असं फार हे नाही लागत. पण कसं आहे ना, त्यामुळे तुम्ही फिरताय पण तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काही फेकाल आणि ते सगळे झेलतील. ते तुमच्यासारखे तुमच्या लेवलचे असतील ना, ते झेलतील. भलेही आम्ही तिथे गेलो आहे नाही गेलो आहे, आम्ही ते तुला सांगायला बांधील नाही, पण जिथे पण गेलो आहे ना, जितकं फिरलो आहे ना आमच्या बुद्धीच्या जोरावर आणि मेहनतीच्या जोरावर, त्यावरून तुला इतकंच सांगते की कुठल्याही कंट्रीमध्ये ना एक सरसकट टुरिस्ट प्लेसेसचे सुव्हेनियर्स कुठेही मिळतात. म्हणजे समजा तुम्ही टर्कीला गेलात तर इस्तानबुलमध्ये भलेही तुम्ही कॅपेडोकियाला नाही गेलात तरी पण तुम्हाला कॅपेडोकियाचे हे मिळतील, काय म्हणतात ते, मॅग्नेट्स, सुव्हेनियर्स मिळून जातील. त्याच्यासाठी तुम्हाला तिथे जाण्याची गरज नाही आहे, बिकॉज दॅट्स द मेजर टुरिस्ट प्लेस देअर. त्याच्यामुळे ते मी असं नाही म्हणू शकत की अरे मी हे आणलं आहे म्हणून मी तिथे व्हिजिट केलं आहे. किंवा आपले फ्रेंड्स वगैरे पण जातात आणि ते पण कधी कधी आजकाल लोकल सुव्हेनियर्स घेऊन येतात आणि ते आपण लावतो, नॉट नेसेसरी आपण तिथे व्हिजिट केलं आहे. सो बोंबाड हे ना कोणाला तरी दुसऱ्याला दाखव, तुझ्या अंड्यांना दाखव, ते पचवतील तुझं हे खोटं. आमच्याकडे नको करूस ही नाटकं, समजली ना फालतूबाई, निघ. सगळ्यात वर्स्ट थिंग इज मुलींसमोर धडधडीत खोटं बोलते. म्हणजे ती मुलगी तिथे उभी आहे आणि त्या मुलींना पण आता बहुतेक ती सवय झाली आहे की काय बोलायचं नाही, जाऊ दे, काय खोटं बोलते ते बोलू दे, आपल्याला 2 वेळचं खायला मिळालं ना, आपले मजा झाले ना, त्यातच त्या खुश असतील. त्याच्यासाठी खोटं बोलते, काय करते त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. त्यामुळे पण ती फेरी तिथे उभी होती, ती मॅग्नेट्स दाखवत होती, तिच्या समोर ही स्टोरी आपली सांगते आणि खोटं बोलते आणि आम्ही गेलो होतो आणि कुठे फेडशील, किती खोटं बोलायचं, लाज बाळग जरा. बिग बॅन तर अजून पण बिग बॅनच आहे, हिला आता बिग बॅन लावला पाहिजे. आता परत येऊ नको तोंड उचलून आणि हिला ना असं एकदम फॉरेव्हरसाठी बॅन लावून हाकलून द्या यार, हिला हाकलून द्या. सो बोंबाड इज बॅक टू हर कामवाली बाई. जसं की ती म्हणाली की मला आता खूप असं सगळं करायचं आहे आणि क्लिनिंग करायची आहे आणि मी तेच विचार करते आणि असं घरची आठवण येते आणि घरी येऊन कधी एकदाचं असं वरण भात लावते आणि पोह्या बनवते. भाई असं तुला वाटतं, आम्हाला नाही वाटत यार, आम्हाला नाही वाटत. त्यातली तुझं तेच लाईफ आहे, त्याच्या ह्याच्यावरच तू आता कर काय ते काय करायचं ते DBS कुठची, तर ते पण तू प्रूव्ह केलंस की तू पक्की DBS आहे, तू तेच करत बस धुणी भांडी. And with that कामवाली लाईफ, शी इज बॅक विथ हर झुरका तर तिथे पण मारलेलीच असायची, पण आता इथे तर एकदम ओजी झुरका प्लस मण्याचं विटामिन सगळं काही घेऊन परत तिचं काही ना काहीतरी उलटं सुलटं बोलायला सुरुवात झालेली आहे. जसं की आजच्या व्हिडिओच्या एंडिंगला व्हिडिओची लेंथ वाढवायला काही बरळत होती तेव्हा ही म्हणते की जसं की तुम्हाला माहितीच आहे की आता सुट्ट्या वगैरे चालू आहेत आणि तसंच आता इथे आहे, म्हणजे मला वाटलं की इंडियाला पण आहेत, सॉरी इथे सुट्ट्या चालू आहेत, तर त्यामुळे मी आता आता मला मुलींकडे पण लक्ष द्यायचं आहे, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि त्यांना घेऊन जायचं आहे ॲक्टिव्हिटीजसाठी. कारण कसं असतं ना, जेव्हा सुट्ट्या असतात किंवा असं काही असतं तर त्यावेळेलाच हे पॉसिबल होतं, ॲक्टिव्हिटीज वगैरे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मुलं करू शकतात. नाहीतर मग शाळा चालू झाली की शाळा असली की मग ते होतच राहतं, ॲक्टिव्हिटी तर होतच राहतात.
चला तर मग तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय. हे अगं येडे, काय बोललीस तू? म्हणजे आता सुट्ट्या आहेत म्हणून तेव्हाच आपण ॲक्टिव्हिटीज करू शकतो, नाहीतर शाळा असेल तर ॲक्टिव्हिटी होतच राहतात. मग शाळा असेल तेव्हा ॲक्टिव्हिटी जर होतच राहतात तर सुट्ट्यांमध्ये काय ॲक्टिव्हिटी करतायत त्या, आणि वाईस वर्सा. काय बडबड करते ग झुरकेश्वरी, झुरकांडी. जरा आराम सांग त्या मण्याला, जरा मी पण तुमच्याबरोबरच आली आहे तर मला पण थोडा आराम करू दे. हिंमत आहे ना तुझ्यामध्ये तर बोल, आणि जरा थोडंसं सेटल हो. करू नकोस, आणि आम्हाला नको आमच्या दिमागचं करूस, समजली का बावळेडबाई? आणि राहिला प्रश्न ते कामांचा, तर आलेला ना तो पण फिरायला. हां, मुलींकडनं करतेस ना, कामं करून घेतेस, त्यांना काय शिस्त लावते, मग ते त्यांच्याकडनं पण तू हे केलंच असेल की हे साफ करा, ते साफ करा, त्यांना त्यांच्या रूमचं वगैरे त्यांना करायला लावलंच असेल. तर त्या मण्याला पण थोडं लाव. नुसतं मला आजपासून मी तीनदा मशीन लावली आहे, तिसऱ्यांदा लावली आणि कपडे, आणि आता मला कंटाळा आला आहे, आता तर मी अजिबातच फोल्ड करणार नाही आहे, आणि उद्या करेन मी हे फोल्ड वगैरे, आता नाही असं वगैरे. तर जरा त्याला सांग की मशीन नाही लावत ना, ॲटलिस्ट फोल्ड तरी कर. तो पण आलेला ना, का चढिगना फिरत होता, कपडे त्याचे पण आहेत ना, मग त्याला पण सांग जरा. आला मोठा. शी, काय उदाहरण प्रस्थापित करतात, आणि कसलं फॅमिली आणि कसलं काय. हाय सज्जन माणूस, तुम्हालाच लकलाब घ्या उरावर त्याला. बावळचे अंडे असं ना, शिव्या तर तोंडात. कंट्रोल जीजी, कंट्रोल कंट्रोल करते मंडळी. आणि आत्ता इथे या क्षणी हे पॉडकास्ट थांबवते, नाही तर और मुझसे कंट्रोल ना हो पाहिल बा. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. हॅपी वीकेंड मंडळी. टेक केअर. बाय. लव्ह यू. मासलामा.